हॅलो, दिस इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल अकॅडमी नागपूर. सो आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक बघत आहे जो इकॉनॉमिक्सचा हार्ट आहे. माझ्या मते मी याला हार्ट ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतो आणि ज्या व्यक्तीला हा टॉपिक समजला त्या व्यक्तीला इकॉनॉमिक्स समजलं, त्या व्यक्तीला हे समजलं की आरबीआय गव्हर्नर कशा पद्धतीने आपल्या आरबीआयच्या ऑफिसमध्ये बसून संपूर्ण इकॉनॉमी कंट्रोल करत आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजतो, आणि बघा टॉपिक सोपी नाही, किचकट टॉपिक आहे, पण ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजलेला आहे ते इकॉनॉमिक्स समोर एक्सपर्टसुद्धा होऊ शकतात. तर आपण बघूया विद्यार्थ्यांना टॉपिकचं नाव काय आहे. टॉपिकचं नाव आहे पतनियंत्रण, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण क्रेडिट कंट्रोल. ॲक्च्युली एक पॉलिसी आहे आरबीआयची, मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे, ते आपण डिस्कस केलं आहे आरबीआय मॉनिटरी पॉलिसी. तर आपण ते पण शॉर्टमध्ये बघणार आहे की मॉनिटरी पॉलिसी काय असते, कसं असते, कशा पद्धतीने जे साधने आहे, जे सोर्सेस आहे त्याचा यूज केले जाते. तर सर्वात पहिले आपण बघू याच्यामध्ये की आरबीआय मॉनिटरी पॉलिसी या सांगितलं मी पतनियंत्रण, त्याचं नाव इंग्लिशमध्ये नाव आहे क्रेडिट कंट्रोल. दोन्ही लँग्वेजमध्ये बघू आपण, इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये. बँक रेट, CRR, SLR, रेपो रेट या टर्म्स खूप जणांना भारतातील 99% लोकांना माहिती असेल किंवा याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे ते पण आपल्याला माहिती आहे. तुम्हाला डेफिनेशन पण सांगेल माझ्या पद्धतीने खूप सोपी लँग्वेजमध्ये, प्लस त्याचा यूज काय होते आपण ते पण बघूया. नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण बघूया की या ठिकाणी या पतनियंत्रण साधनामध्ये मॉनिटरी पॉलिसी किती इम्पॉर्टंट आहे ते आपण बघू. तर सर्वात पहिलं आपण लक्षात ठेवा, आरबीआयची जी पॉलिसी आहे दॅट इज मॉनिटरी पॉलिसी. बघा दोन पॉलिसी असतात, एक पॉलिसी आहे फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी जी आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे. फिस्कल पॉलिसी कोणती पॉलिसी? फिस्कल पॉलिसी. आणि ही कोणती पॉलिसी आहे? हे आरबीआयची पॉलिसी आहे, मॉनिटरी पॉलिसी. म्हणजे यानुसार आरबीआय पत नियंत्रण करते. पत म्हणजे क्रेडिट, क्रेडिट म्हणजे पैसा, पैशाचं नियंत्रण. जर समजा एखाद्या वेळेस देशामध्ये पैशाचं प्रमाण वाढलं तर ते कसे कमी करून घेणे, आणि जर कमी असेल तर ते कसे वाढणे, ते त्याला म्हणतो आपण पत नियंत्रण. तर आपण सर्वात पहिले बघूया की या पॉलिसीमध्ये बघा दोन साधने असतात, एक आहे संख्यात्मक, दुसरा गुणात्मक. आपण फक्त या ठिकाणी बघणार आहे संख्यात्मक साधने. आता या संख्यात्मक साधनेमध्ये आपल्याला बघायचं आहे की सर्वात पहिला पॉईंट याच्यामध्ये आहे CRR, सेकंड याच्यामध्ये आहे SLR, तिसऱ्या याच्यामध्ये आहे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, आणि याच्यामध्ये चौथा टॉपिक आहे बँक रेट. फिफ्थ याच्यामध्ये आहे OMO, आणि सिक्स्थ याच्यामध्ये आहे MSF, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. तर असं काहीतरी आपल्याला बघायचं आहे की या मॉनिटरी पॉलिसीच्या अंडरमध्ये हे काय आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर सध्या मॉनिटरी पॉलिसी जी आहे ते बाय मंथली आहे. प्रत्येक 2 महिन्यानंतर आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी येत असते आणि प्रत्येक 2 महिन्यामध्ये आरबीआय CRR, SLR, रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट, OMO, MSF हे सर्व गोष्टी चेंज करत असते. अजूनपर्यंत विद्यार्थ्याला समजलं असेल हे काय आहे, तर आपण एक एक गोष्टी बघू, टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, तर सर्वांनी चांगल्या पद्धतीने बघा. लेक्चर थोडासा मोठा होईल पण इंटरेस्टिंग आहे लेक्चर, टॉपिक इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना स्टार्ट करू. सर्वात पहिले आपण आपल्या बँक रेटपासून. तर आपण डेफिनेशन पण बघणार आहे, कंडिशन पण बघणार आहे काय आहे. तर सर्वात पहिला पॉईंट की बँक रेट म्हणजे काय. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की बाबा बँक रेटचा अर्थ काय होते, तर लक्षात ठेवायचं सर्वात पहिले पॉईंट मी तर डेफिनेशन तुम्हाला बनवतो. याच्यामध्ये आरबीआय जेव्हा बँकांना, आरबीआय जेव्हा एखाद्या बँकेला अल्प मुदतीची आता कधी कधी दीर्घ मुदत सुद्धा होते, जनरली हा 28 दिवसाचे कर्ज असतात, 28 डेजचे कर्ज देते. बघा आरबीआय एखाद्या बँकेला, आता बँका पद्धतीच्या असतात, कमर्शियल बँक असतात, दॅट इज व्यापारी बँका, शेड्यूल बँका. तर या ठिकाणी जर समजा मी असं म्हटलं अनुसूचित बँका, अनुसूचित म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण शेड्यूल बँक. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण शेड्यूल बँक. म्हणजे बघा आरबीआय जेव्हा एखाद्या शेड्यूल बँकेला अल्प मुदतीची कर्ज, जनरली असं असते की ते 28 डेजपर्यंत असतात, ते वाढू शकतात, कमी होतात, त्याचं काही घेणं देणं नाही, ते आपल्याला पाहायचं नाही आहे. तर आरबीआय एखाद्या बँकेला काय म्हटलं आपण, अल्प मुदती कर्ज देतात, त्याला आपण सिंपल म्हणतो बँक रेट. काही असं कठीण नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी, जेव्हा आरबीआय एखाद्या बँकेला कर्ज पुरवठा करते त्याला म्हणतो आपण बँक रेट. हे झाली सिंपल डेफिनेशन.
मग आता याचा फरक काय होतो, मग आता या बँक रेटचा कशा पद्धतीने RBI गव्हर्नर वापर करतात, तर सर्वात पहिले आपण बघूया विद्यार्थ्यांनो. सर्वात पहिले लक्षात ठेवा, इकॉनॉमीमध्ये दोन कन्सेप्ट आहे. एक आहे तेजी, ज्यामध्ये पैसा खूप जास्त असतो, आणि सेकंड आहे मंदी. मला वाटते या 2020-21 मध्ये लॉकडाऊनमध्ये सर्वांनी मंदी बघितलेली आहे. ठीक आहे. तर पॉईंट असा आहे की तेजी म्हणजे काय, पैशाचे प्रमाण जास्त. तेजी म्हणजे काय, पैशाचे प्रमाण जास्त. मंदी म्हणजे काय, पैशाचे प्रमाण कमी. आणि एक कन्सेप्ट आहे RBIचा, ग्रोथ विथ स्टॅबिलिटी, स्थैर्यासह आर्थिक वाढ. म्हणजे काय की जर समजा पैसा जास्त असेल, अतिप्रमाणात पैसा जर फ्लो होत असेल तर तो कमी करून घ्या. एकदम पैसा असणं ते चांगलं नाही आहे. आणि सेकंड पॉईंट आहे की जर पैसा कमी असेल खूपच, तर पैसा कमी असतं बघा, पैसा एकदम जास्त असतं पण चांगलं नाही आहे, कमी असतं पण चांगलं नाही आहे. या कारणामुळे RBI काय करते, बरोबर स्टॅबिलिटी आणते. तर ते कशा पद्धतीने आणते, काय करते, तेच आपल्याला बघायचं आहे. तर एक पॉईंट आहे, जर समजा तेजी असेल तर पैसा जास्त आहे, तर मग मला सांगा, जर पैसा जास्त आहे तर ऑब्व्हियसली RBIची उद्दिष्ट काय असेल याच्यामध्ये, बघा पैसा जास्त आहे तर पैसा कमी करून घेणे, त्याला म्हणतो आपण पतसंकोच करणे. पतसंकोच म्हणजे पत म्हणजे पैसा, संकोच म्हणजे कमी, नॅरो. ठीक आहे. पत म्हणजे पैसा, संकोच म्हणजे कमी करून घेणे. आणि सेकंड आहे, पैसा जर समजा कमी आहे, पैसा जर कमी आहे समजून घ्या, तो वाढवणे म्हणजे काय, विस्तार करणे, त्याला म्हणतो आपण काय करणे, पतविस्तार करणे. ठीक आहे. तसे दोन पॉईंट आहे. एक आहे तेजीमध्ये पैसा वाढलेला जास्त आहे तर काय करणे, पतसंकोच करणे. आता ते कशा पद्धतीने ते आपण बघणार आहे. त्यानंतर पैसा कमी असणे तर काय करणे, पतविस्तार करणे. तर आपण याच्यामध्ये बघूया विद्यार्थ्यांनो की आता आपण काय करणार आहे. RBI याच्यामध्ये काय करतो, तर जेव्हा जेव्हा पैसा जास्त असतो पूर्ण इकॉनॉमीमध्ये, तेव्हा RBI या ठिकाणी महाग पैशाचे धोरण राबवते. आणि या महाग पैशाचे धोरण राबवल्यामुळे ते काय करतात, सरळ बँक रेट वाढवतात. जर समजा बँक रेट वाढवला म्हणजेच काय, तर RBI बघा समजून घ्या, डायरेक्ट पाठ नाही करायचं. जर समजा बँक रेट वाढला समजून घ्या तर काय होईल, RBI जे बँकांना जे पण कर्ज पुरवठा करत आहे ते महाग होईल. क्लिअर आहे. म्हणजे जर समजा बँक रेट वाढला म्हणजे RBI जे बँकेला कर्ज देतात ते काय होईल, महाग होईल. तुम्ही असं म्हणू शकतो का, बँक रेट वाढवल्यावर कर्ज महाग होईल, म्हणू शकतो का, कर्ज महाग होईल. आणि जर समजा कर्ज महाग झाले आणि जर समजा या बँकेला कर्ज महाग RBIने दिले तर ती बँक आपल्याला कर्ज स्वस्त देणार आहे का, तर ती सुद्धा बँक आपल्याला कर्ज काय देईल, महाग. म्हणजे याचा अर्थ काय, बघा किती सिंपल आहे. तेजी आहे, पैसा खूप जास्त आहे, तर पैसा कसा काढून घेते बघा दिमागाने RBI. बँक रेट हाईक करून वाढवून टाकते. बँक रेट वाढले कर्ज महाग होऊन जाते. कर्ज महाग झाल्यानंतर काय होते, तर लोकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल की कमी होईल, तर ऑब्व्हियसली कमी होईल. ठीक आहे. तुम्ही समजू शकतो का की कर्ज महाग झाल्यावर लोकांची कर्ज घेण्याची जी प्रवृत्ती आहे, ते काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. आणि जर समजा कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे तर अशा वेळेस आपोआप काय होऊन जाईल, पतसंकोच होऊन जाईल. काय होऊन जाईल याच्यामध्ये, पतसंकोच. म्हणजे लोक कर्जच घेत नाही आहे तर ऑब्व्हियसली पैसा कमी झाला इकॉनॉमीमधला. सेम असं आहे मंदीसारखं. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवायचं. आता बघा आपण बघू मंदी. आता मंदीमध्ये आपण बघू, आणि तुम्ही वाटलं तुम्ही रेट बघून घ्यायचे. 2020 मध्ये RBIने पूर्ण रेट कट केले होते, त्यामागे रिझन काय आहे बघू आपण. आता समजून घ्या मंदी आहे. मंदी आहे म्हणजे काय, तर समजून घ्या 2020 डोक्यात ठेवा, 2020 डोक्यात ठेवा. देशात पैसाच नव्हता समजून घ्या, लॉकडाऊन लागून होतं. या मंदीच्या काळामध्ये RBI काय करते, स्वस्त पैशाचे धोरण. या स्वस्त पैशा धोरणामध्ये जो रेट जो आहे, म्हणजे आपण काय पैसा जास्त आहे, ठीक आहे, पैसा काय याच्यामध्ये कमी आहे, मंदीमध्ये पैसा कमी असतो. आता पैसा कमी असल्यावर काय करायचं, तर आपण म्हटलं की स्वस्त पैसा धोरण. याच्यामध्ये काय होते, या धोरणामध्ये जो बँक रेट जो आहे हा कमी केला जातो. आणि याचा अर्थ काय, RBI बँकांना, बघा हे डेफिनेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, RBI बँकांना
कमी रेटचे कर्ज देत आहे, म्हणजे कर्ज स्वस्त केले है ना. जर समजा RBI बँकांना रेट कमी करून कर्ज देत आहे, तर त्यासुद्धा बँका काय करतात, आपल्याला कर्ज स्वस्त देतात. तुम्ही समजू शकतो का की या ठिकाणी कर्ज स्वस्त झालेले आहे. आणि जर समजा कर्ज स्वस्त झालेले आहे तर लोकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती कशी होऊन जाईल, कर्ज घेण्याची जी प्रवृत्ती आहे भाडे कमी होईल. आपण स्वस्त कसंही राहू, आपण काही ना काही समजा 50मध्ये समजा 3 जर तुम्हाला म्हटलं शर्ट भेटत आहे, आपण काय करतो, पैसे नसून मग कुठून तरी मागतो पण घेतो जरूर. तर कर्ज घेण्याची जी प्रवृत्ती जी आहे हे काय होऊन जाईल, वाढून जाईल. आणि कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढल्यानंतर आपोआपच त्या ठिकाणी काय होते, पतविस्तार केला जातो. समजलं का. मी पुन्हा तुम्हाला सांगतो कसं, विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा, तेजी असेल तर ऑब्व्हियसली पैसा जास्त आहे, त्याला तेजी म्हणतो आपण. मग जसं तेजी असेल तर धोरणाचं नाव काय आपल्या, महाग पैशाचे धोरण. ते धोरण नंतर पाहू. तेजीमध्ये रेट वाढवावा लागते, मंदीमध्ये रेट कमी करावं लागते, डोक्यात हे ठेवा. आता समजून घ्या देशामध्ये 2024मध्ये आता काय आहे, तर आता तेजी पण नाही, मंदी पण नाही, इंडियाबरोबर स्टेबल आहे. पण 2020 म्हणजे तुम्ही बघितलं, जर समजून घ्या आज बँक रेट एक्झाम्पल समजून घ्या 6% काहीतरी असेल, मला माहीत नाही जर किती आहे. तर 2020मध्ये 2-3% कमीच असेल, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे का. वाटलं तर चेक करत चला ठीक आहे. तर पुन्हा एकदा, तेजी आहे, पैसा जास्त आहे, पैसा काय करायचा आहे, कमी करायचा आहे. कसा कमी करायचा आहे, रेट वाढवून टाका. बँक रेट वाढवला, ठीक आहे, बँक रेट वाढवून टाकलं, बँक रेट वाढवला आपण. बँक रेट वाढलं तर कर्ज कसे झाले, महाग. कर्ज महाग झाले तर लोकांची प्रवृत्ती कशी झाली, कमी झाली तर आपोआप पतसंकोच झालं. सेकंड एक पण लक्षात ठेवायचं, मंदी आहे तर पैसा कमी आहे, पैसा वाढवायचा आहे. RBIला पैसा देशामध्ये वाढवायचा आहे, खेळवायचा आहे. तर RBI काय करते, रेट कट करते, रेट खाली आणते. रेट खाली आल्यानंतर कर्ज स्वस्त झाले, कर्ज स्वस्त झाल्यानंतर प्रवृत्ती ऑब्व्हियसली काय होऊन जाईल, याच्यामध्ये वाढवून जाईल. प्रवृत्ती वाढल्यावर आपोआप काय होऊन जाईल, पत जो आहे पैशाचं काय होऊन जाईल, विस्तार. तर अशा पद्धतीने हा जो पहिला साधन, हा जो फर्स्ट साधन आहे विद्यार्थ्यांनो, की बँक रेटचा वापर जो आहे अशा पद्धतीने केला जातो. याला इन्फ्ल्युजन वगैरे म्हणतो आपण, इन्फ्ल्युजन ऑफ मनी वगैरे असं म्हटलं जाते. ते इम्पॉर्टंट नाही, पण एक लक्षात ठेवा, मराठीत थोडं सोपी जाईल, संकोच आणि विस्तार. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. याचा स्क्रीनशॉट काउंट आहे सर्वांनी. सेकंड जो आहे आपण बघू आता, CRR. तर सर्वात पहिले बघा, CRRची आपण डेफिनेशन बघू विद्यार्थ्यांना. खूप जण काय करतात की डायरेक्ट ते चालू करून देतात तेजी म्हणते, आपण तसं नाही बघू. पहिले आपण बघू डेफिनेशन. CRR काय, कारण की सर्वांना माहित नाही CRR ॲक्च्युली होते काय. CRR मीन्स कॅश रिझर्व्ह रेशो. काय होते CRR म्हणजे, कॅश रिझर्व्ह रेशो. तर सर्वात पहिले समजून घ्या काय आहे. फॉर एक्झाम्पल एखादी बँक, ही एखादी बँक आहे, या बँकेतलं जे पण 100% कॅपिटल आहे, बँकेला या 100% कॅपिटलपैकी काहीतरी पर्सेंटमध्ये, सध्या आपण म्हणू 4%, हे कमी जास्त होत राहते. 4%पैकीचं जे प्रमाण आहे हे RBIकडे कॅशच्या स्वरूपात ठेवलं. कशा स्वरूपात, कॅशच्या स्वरूपात. त्याला म्हणतो CRR. नावच आहे, कॅश रिझर्व्ह. पण कुठे, RBIकडे. ते मागे बघा, ते पंजाब नॅशनल बँकेचा इश्यू झाला होता, विजय माल्या घेऊन पळाले होते. लोकांना भीती होती, माझे तर पैसे घेऊन नाही गेले, ते लोक चालले तर अकाउंटमध्ये, माझे गेले का नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक बँका RBIकडे कॅशच्या प्रमाणामध्ये पैसे काढून ठेवते. त्याला काय म्हणतो आपण, CRR. किती टक्के, ते टक्के चेंज होतं, कमी आहे जास्त आहे ते डिपेंड करते आपली इकॉनॉमी कशी आहे. क्लिअर. आता बघू आपण याच्यामध्ये की 2 कन्सेप्ट आपले सेम आपले आहे. एक आहे तेजी, दुसरा आहे आपला मंदी. तर तेजीमध्ये आपण म्हटलं ऑलरेडी की पैसा खूप जास्त आहे, आणि मंदीमध्ये काय राहते म्हटलं आपण, पैशाचे प्रमाण कमी राहते. आता तेजी बघा, कॉमन कन्सेप्ट आहे, वाढते कमी होते, याच्यामध्ये वाढेल, आपण कट करू, याच्यामध्ये कमी करू, ते इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट आहे की या डेफिनेशनवर काही फरक पडत आहे का. तर बघा, तेजी आहे, पैसा जास्त आहे, तर आपण काय करू, महाग पैशाचे धोरण. आपण काय करू याच्यामध्ये, महाग पैशाचे धोरण. आणि इथे काय करू आपण, स्वस्त पैशाचे धोरण. पण याच्याने CRRवर फरक काय पडते हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघू, तेजीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट, जर समजा मी CRR काय केलं याच्यामध्ये, आता वाढवून टाकला, CRR वाढवून टाकला. सेम आहे बघा, इथे पण बघा, पाठ करण्यासाठी चांगला आहे. रेट वाढते प्रत्येकाचा, तेजीमध्ये रेट वाढते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे RBIने रेट वाढवले, RBIने समजून घ्या रेट वाढवले, समजून घ्या देशामध्ये पैसा खूप खेळत आहे बाबा, ठीक आहे, किंवा ब्लॅक मनी आहे. CRR समजून घ्या वाढला. CRR वाढल्यानंतर आता बघा इथे होईल, इथे फरक पडेल. डेफिनेशनवर जायचं आपलं. CRR वाढला, सध्या किती आहे म्हटलं, 4%, आणि हे
10-12% जात नाही. एम नरसिंहन समिती 1991ची त्यानुसार CRR 3 ते 5% आतमध्ये असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. तर समजून घ्या सध्या 4% आहे, तर मी काय केलं 5% केलं. का बरं? CRR वाढवला, तुम्ही 5% केलं. आता जेव्हा 5% जेव्हा मी करतो तर याचा अर्थ काय होते, आधी मला 96% भेटत होते खेळासाठी म्हणजे काय, कर्ज द्यायसाठी. आता काय झालं की रेट वाढल्यानंतर माझा हा प्रमाण कमी झाला, बरोबर का? रेट वाढला, किती रेट वाढला? 1%ने रेट वाढला, म्हणजे सध्या 5% झाले. 5% मी कोणाला देणार आहे? RBIला. कशा स्वरूपात? कॅश स्वरूपात. पण या 5% दिल्यामुळे माझ्याकडे किती राहिले फक्त आता? 95%. जर माझा पैसा कमी झाला तर मी कर्ज स्वस्त देईल की महाग देईल? महाग देईल. जर माझा पैसा इथे वाढेल तर मी कर्ज स्वस्त देईल. सेम याच्यामध्ये जे आहे ते आपण बघू नंतर. तर बघा CRR वाढला तर इथला पैसा आपला कमी होऊन जाते. जर आपला CRR वाढल्यावर आपला पैसा कमी होतो, कर्ज आपण कसे देऊ? महाग देऊ. कर्ज महाग झाल्यावर काय होते? लोकांची प्रवृत्ती काय होऊन जाते? कमी होऊन जाते. आणि जर लोकांची प्रवृत्ती कमी झाली कर्ज घेण्याची, त्याच्यामध्ये काय होते? पतसंकोच निर्माण होते. बघा किती सोप्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे याच्यामध्ये, ठीक आहे. सेम बघा आता मंदी आहे, इथे काय करू आपण? CRR रेट कट करून टाकू सरळ. आता आपण म्हटलं CRR कमी केला, 4% आपण 3% केला. 3% केल्यावर काय होईल? या ठिकाणी 97% आहे. किती पर्सेंट होईल? 97%. म्हणजे आपल्याकडे पैसे आता वाढले, आता पैसे वाढले तर आपण काय करू? कर्ज स्वस्त करू. तर जेव्हा CRR रेट कमी होते तेव्हा कर्ज काय होऊन जाते याच्यामध्ये? स्वस्त. समजलं का रे? आणि कर्ज स्वस्त झाल्यानंतर लोकांची प्रवृत्ती काय होती? घेण्याची कर्ज वाढून जाईल. आणि लोकांची कर्जाची प्रवृत्ती जर वाढली तर आपोआप काय होऊन जाईल? देशामध्ये पतविस्तार होऊन जाईल. तर इतक्या सोपी पद्धतीने आहे RBI बस सिंपल या SCRRचा वापर करते, SLRचा वापर करते, बँक रेटचा वापर करते. काहीच एक्स्ट्रा करायची गरज नाही. समजलं का? पण डेफिनेशन लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांनी. डेफिनेशन अशा पद्धतीने राहते माझ्या. आता ते नाही याला CRR म्हणतात, ते फालतू डेफिनेशन, लहानपणी डेफिनेशन नाही आहे. काय डेफिनेशन आहे? एखादी बँक आपल्याकडील काही प्रमाणात म्हणजे किती? 3 ते 5% मधात जे पण प्रमाण असेल ते RBIकडे कॅशच्या स्वरूपात ठेवते, त्याला म्हणतो आपण CRR. सिंपल, ठीक आहे. नेक्स्ट आहे SLR. थोडासा मोठा व्हिडिओ आता इथं थोडं फास्ट घेऊ आपण. काय आपण समजलं की तेजीमध्ये काय करतो? विस्तार वगैरे. थोडं समजून घेऊ डेफिनेशन. याचं नाव आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. त्याला काय म्हणतो आपण? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. याचा अर्थ असा होते, फॉर एक्झाम्पल एखादी बँक आहे, ठीक आहे. या बँकेच्या 100% कॅपिटल आहे. ही बँक काय करते? RBIच्या निर्देशानुसार स्वतःकडे, कोणाकडे? स्वतःकडे काहीतरी प्रमाणात आता काय मगाशी बघितलं आपण कॅश, इथे कॅश तर आहेच, गोल्ड पण आहे, आणि थर्ड नंबर याच्यामध्ये सिक्युरिटीज किंवा बॉन्ड्स या स्वरूपामध्ये जनरली CRR चालते. पुन्हा एकदा बघू. एखादी बँक जी आहे, ही बँक आपल्या 100% जे पण कॅपिटलपैकी काहीतरी प्रमाणात स्वतःकडे ठेवते. RBIकडे नाही ठेवत. कोणाकडे ठेवते? स्वतःकडे ठेवते. ते सिक्युरिटी म्हणून असली पाहिजे. पण ते काय स्वरूपात असते? कॅश, गोल्ड आणि सेम सिक्युरिटीज किंवा बॉन्ड्स. याला म्हणतो आपण SLR. बघा CRR म्हणजे काय होतं? एखादी बँक कोणाकडे ठेवते? RBIकडे. CRR म्हणजे काय? RBIकडे ठेवते. एखादी बँक RBIकडे कॅशच्या स्वरूपात ठेवते, त्याला म्हणतो CRR. SLR म्हणजे काय? एखादी बँक स्वतःकडे ठेवते. कोणाकडे ठेवते? स्वतःकडे ठेवते, त्याला काय म्हणतो आपण? SLR. फरक काहीच नाही आहे, पण डिफरन्स ह्या 3 गोष्टीचा लक्षात ठेवायचा. हे गोल्डच्या स्वरूपामध्ये असते, सिक्युरिटीज किंवा बॉन्ड्स असते, किंवा कॅश असते, हे लक्षात ठेवा. पण स्वतःकडेला इम्पॉर्टंट आहे. क्लिअर डेफिनेशन. आता बघू आपण बाकीच्या गोष्टी. सेम आपल्या बाकीच्या गोष्टी कोणत्या? तर सर तेजी आहे, आणि सेकंड काय आहे? मंदी आहे. आता आपण डायरेक्ट घेऊ. आता आपण हे टाइमपास करू नये, मला ते समजलं सर्वांना. तेजीमध्ये आपण काय करू? SLR वाढवून टाकू, आणि मंदीमध्ये काय करू आपण? SLR कमी करून. पण पाठ नाही करायचं आहे. आता SLR वाढलं,
समजून घ्या आता 18% समजून घ्या काहीतरी आहे, मी काय केलं 22% केलं. आता 22% मी स्वतःकडे एक्स्ट्रा काढून ठेवत आहे. म्हणजे मी काय केलं, जर रेट समजा वाढवला, ठीक आहे, याला थोडंसं बाजूला ना, जर समजा आपण 18 चे 22% फॉर एक्झाम्पल केले, म्हणजे मी काय करताय, माझ्याकडे 18% आधी होते, आता 22% ठेवतं. पण बाकी जे 78% काही कामाचेच नाही ना, तरी पण आधी किती होते, आधी 82% यांच्याकडे बाकीचं होतं आहे ना, 82% बाकी होतं आधी है ना. आता काय झालं, 22% केल्यामुळे आता झालं 78%. म्हणजे माझा पैसा कमी झाला. RBIने रेट वाढवून माझा पैसा कमी केला. जर माझा पैसा कमी केला तर मी लोकांना कर्ज स्वस्त देईल की महाग देईल, महाग देईल. तर SLR वाढल्यामुळे अशा पद्धतीने काय होते, कर्ज महाग होते. कर्ज महाग झाल्यानंतर लोकांची कर्ज घेण्याची जी प्रवृत्ती जी आहे हे काय होऊन जाते, कमी. आणि अशा प्रकारे काय होऊन जाते, पतसंकोच. क्लिअर आहे का. आणि सेम या ठिकाणी आहे, मला वाटतं तुम्हाला हे क्लिअर आलं पाहिजे. तुम्ही हे करू शकता याच्यामध्ये, तुम्ही वाटलं करून दाखवा मला. क्लिअर, सेम याच्यामध्ये आहे. नेक्स्ट आहे खूप जास्त इम्पॉर्टंट, जे खूप किचकटसुद्धा आहे, OMO. त्याला म्हणतो ओपन मार्केट ऑपरेशन. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी सरकारी रोख्यांची, दॅट इज गव्हर्नमेंट सिक्युरिटीची खरेदी किंवा विक्री केली जाते. काय केली जाते, किंवा विक्री, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची खरेदी किंवा विक्री, त्या बाजाराला काय म्हणतो आपण, OMO. प्रश्न आला तर मागच्या वेळेस, आणि या टॉपिकवर प्रश्न येतील. विदाऊट या टॉपिकशिवाय इकॉनॉमिक्सचे पेपर बनत नाही. तर आता बघू आपण की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज कधी विकले जाते किंवा कधी त्याला म्हणतो आपण खरेदी केली जाते, ते आपण बघू. तर सर्वात पहिले आपण बघू तेजी. या ठिकाणी आपण बघू एखादी RBI, असे काय आपण बघू आपली बँक, आणि या ठिकाणी बघू आता आपण काय केले जाते. आता समजून घ्या तेजी आहे, तेजीमध्ये काय आहे, पैसा जास्त आहे, तर मला पैसा काढून घ्यायचा आहे. तर मी काय करतो, डोक्यात डायरेक्ट बँकेकडून डायरेक्ट पैसा काढून घेतो. ठीक आहे, आपण सोपी लक्षात ठेवायसाठी. आता पैसा डायरेक्ट कसा घेऊ शकतो, तर अशा वेळेस RBI काय करते, या ठिकाणी रोख्यांची, दॅट इज सिक्युरिटीजची विक्री करते. रोख्यांची सोप किचकट आहे, RBI यांना विकून देते. यांना विकून दिल्यानंतर म्हणजे यांना विक्री म्हणजे कशाची, रोख्यांची. कागद दिले 1000 कोटीचे, पैसे वापस घेते. यांचे पैसे काढून घेतल्यानंतर या लोकांचा पैसा कमी होऊन जाईल. आणि शेवटी उद्देश काय तेजीमध्ये, शेवटी उद्देश काय आहे, पतविस्तार, पतसंकोच करणे. लक्षात ठेवायचं, तेजीमध्ये एकच आहे, पैसा कमी करून घेणे. तर पैसा कसा कमी होईल, तर RBI यांना जाणून बुजून सिक्युरिटीज विक्री केली जाते या ठिकाणी. आणि विक्री केल्यानंतर, विक्री म्हणजे कागद देते त्यांना, आणि कागद दिल्यानंतर यांचे पूर्ण पैसे वापस घेते. तेवढ्या पैशाचे 1000 करोड 2000 करोड ज्यांना जेवढे लागतात तेवढं. आणि जर समजा मंदी असेल, मी तुम्हाला पुन्हा सांगेल, थोडं किचकट आहे हा. जर समजा मंदी असेल, आता मंदीमध्ये आपण काय म्हणतो, आपला उद्देश काय लक्षात ठेवा, उद्देश विसरायचा नाही, पतविस्तार. ठीक आहे, पतविस्तार. तर आता आपण याच्यामध्ये बघू विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काय केले जाते, तर RBI एखाद्या बँकेकडून, आता विस्तार करणे म्हणजे बँकेला पैसे दिले भेटले पाहिजे, तर RBI करते, यांना पैसे देते. पण कसे देते पैसे, ते जे कागद त्यांना दिले होते परत, त्यांना जे कागद दिले होते, समजून घ्या सिक्युरिटी दिली होती, ते परत घेऊन जाते. त्याला म्हणतो आपण सिक्युरिटीज. याची काय करते, खरेदी करते. थोडंसं आपण कलरफुल करू याला. ठीक आहे, तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, मी लक्षात ठेवा, डोक्यात हे ठेवायचं की मंदीमध्ये पैसा वाढला पाहिजे बँकेकडला, तेजीमध्ये बँकेकडला पैसा कमी करायचा आहे. तर पैसा कसा कमी होईल, तर आपण पहिले डायरेक्ट केलं की पैसा काढून घ्यायचा यांच्याकडून, तर कमी झाला पैसा. पण डायरेक्ट नाही करता, ते का काढू आपण, त्यांना हे कागदपत्र देऊ. आता मंदीमध्ये पतविस्तार करायचा आहे. विस्तार म्हणजे काय, पैसा वाढवायचा आहे, पैसा वाढवायचा आहे. तर मी काय केलं, डायरेक्ट पैसा देऊन दिला यांना.
पण डायरेक्ट पैसे देता येणार, घ्या बाबा पैसे घ्या असं नाही झालं. त्यांच्याकडून जे सिक्युरिटी दिलं होतं ते पुन्हा काय करायचं, परत घेऊन घ्यायचं. बघा ॲरो लक्षात ठेवा, ॲरो लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे त्याला म्हणतो खरेदी करणे. तर प्रश्न असं बघा, प्रश्न कसे राहतात, किचकट आहे. मंदीमध्ये रोख्यांची खरेदी होते की विक्री होते? तर काय होते, खरेदी. आणि तेजीमध्ये काय होते, विक्री. बस हा एक पॉईंट आहे विद्यार्थ्यांना, खूप इम्पॉर्टंट आहे. OMO खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना OMO समजत नाही की मार्केटमध्ये काय केले जाते. सर्वात पहिले आपण म्हटलं की गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचे काय केले जाते, खरेदी किंवा विक्री. तर खरेदी केव्हा करतो आपण, मंदीच्या वेळेस. विक्री केव्हा करतो आपण, तेजीच्या वेळेस. हे डोक्यात ठेवायचं, कारण की आपला उद्देश काय आहे, पतसंकोच किंवा पतविस्तार. बघा लेक्चर खूप मोठा होणार आहे पण इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा RBI गव्हर्नर किती माइंडेड आहे, विचार करा किती माइंडेड आहे, ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. तर आपण ते बघून घेऊ. रेपो रेट सर पण लक्षात ठेवा सेम आहे जवळपास सारखं, फक्त उलटं रिव्हर्स आहे तर उलटं काहीतरी असेल. तर बघा या ठिकाणी RBI एखाद्या बँकेला ओव्हरनाईटचे कर्ज, ओव्हरनाईट म्हणजे काय, आता या ठिकाणी टर्म रेपो पण चालू केलं त्यांनी RBIने. टर्म रेपो म्हणजे काय, 7 days, 14 days, 28 days, ठीक आहे. 7च काऊन घेतले तर 7 दिवसाचा वीक राहते म्हणून, ठीक आहे. तर रेपो रेटचा अर्थ काय होते म्हटलं, रेपो रेटचा अर्थ RBI एखाद्या बँकेला ओव्हरनाईट कर्ज देतात. ओव्हरनाईट काय करतात, कर्ज देतात. म्हणजे किती तासाचे, 24 तासाचे. आणि नेक्स्ट बघायचा रिव्हर्स रेपोचा अर्थ होते RBI एखाद्या बँकेकडून ओव्हरनाईटचे जे कर्ज आहे ते घेतात. ओव्हरनाईट म्हणजे काय, सेम 24 तासाचे वगैरे. आता तुम्ही कधी ऐकलं का RBI कर्ज घेणार आहे, कधी ऐकलं RBI कर्ज घेणार आहे? RBIचं सर्वात मोठं साधन आहे पैशाचं रिव्हर्स रेपो रेट. समजून घ्या कसं. एक एक्झाम्पल, आणि ओव्हरनाईट म्हणजे डेली आहे, आज उद्या, आज दिले उद्या घेतले परत, कसा समजून घ्या. फॉर एक्झाम्पल RBI एखाद्या बँकेला 5% कर्ज देतात. फॉर एक्झाम्पल 6% काहीतरी कर्ज देऊन झाला. RBI एखाद्या बँकेला 6% कर्ज देत आहे आज, आणि परत घेताना 3.5% कर्ज परत घेत आहे. बघा समजून घ्या. RBIने कर्ज 6% दिले, घेतले पण 6%च पाहिजे, म्हणजे सेम होऊन जाईल ना. पण RBI काय करत आहे, कर्ज स्वस्त घेत आहे, देत कसे आहे, महाग. फायदा कोणाचा आहे, RBIचा. दररोजचा 2.5% फायदा आहे, लक्षात ठेवायचं. दररोजचा 2.5% फायदा. जनरली असं आहे, म्हणजे जेव्हा हे नवीन आले होते तेव्हा असं म्हटलं होतं की कधी पण रेपो रेटपेक्षा रिव्हर्स रेपो रेट 1%च्या डिफरन्समध्ये असावं. म्हणजे हा 6% आहे तर हा 5% पाहिजे. म्हणजे डेली कमाई 1%. जेवढ्या साऱ्या भयंकर देशाच्या इकॉनॉमीवर, देशाच्या सर्व बँकिंग सिस्टीमच्या दररोज 1% RBIला द्यायचा. पण तुम्हाला सांगतो एक शॉकिंग आहे की आता नियर अबाउट 2.75%च्या जवळपास डेली पैसा RBIला भेटत आहे. म्हणजे त्यांनी रेट बघा काय केलं आहे, त्यांनी हा रेट तसंच ठेवला आहे, 6-5% मला माहिती आहे, तुम्ही बघून घ्या त्या गोष्टी. पण रिव्हर्स रेपो रेट 1% मायनस पाहिजे, तर त्यांनी 3.5% म्हणजे 2-3% मायनस करून टाकले. त्याच्याने फरक RBIला होता. RBI फुल पॉझिटिव्ह आहे. आता पैसाही पैसा ना, पैसाही पैसा, तर RBI पैसाच पैसा आता, हे लक्षात ठेवायचं. समजलं सर. डेफिनेशन काय आहे, रेपो रेट काय आहे, RBI बँकांना कर्ज देते जाते, बँक रेट पण तसंच झालं है ना. फरक काय आहे, हे ओव्हरनाईटची आहे. आणि इथे काय आहे, RBI कर्ज घेते कसे, ओव्हरनाईटचे. खतम काम. आणि मग कन्सेप्ट काय, तेजी मंदीवाला तेच आहे. तेजीमध्ये रेपो रेट वाढेल, मंदीमध्ये रेपो रेट कमी होईल, पतसंकोच पतविस्तार तिथे सुद्धा सेम आहे. आणि एक शेवटच्या याच्यामध्ये आहे विद्यार्थ्यांना MSF. हे खूप कमी विद्यार्थी जनरली किंवा शिक्षक शिकवतात. याचा पण अर्थ तेच आहे. RBI एखाद्या बँकेला ओव्हरनाईटचे कर्ज, कसे कर्ज, ओव्हरनाईटचे. मग आता सर तुम्ही याला रेपो कोण म्हणत नाही, MSF रेपो सारखंच झालं ना. फरक असा आहे की हे जे कर्ज दिले जाते, हे कर्ज एका पॉईंटवर दिले जाते, त्या पॉईंटचं नाव आहे
नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज. नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीजच्या प्रमाणात ओव्हरनाईटचे कर्ज दिले जाते आणि हा जो प्रमाण आहे हा निअरबाउट 0.5 to 1% राहते नेहमी. याचा काही लोक याचं प्रमाणमध्ये हे बघतात, याचं प्रमाण 6-7% राहील, ठीक आहे, पण याचं प्रमाण 0.5 ते 1% राहते नेहमी. हे त्यांनी लिमिट ठेवलेली आहे. तर बघा मी काय म्हटलं, रेपो रेटचा अर्थ काय आहे, इथं बघू रेपो रेट. RBI व्यापारी बँकेला कर्ज देतात ओव्हरनाईटचे, हा झाला सिंपल रेपो रेट. पण जर मी इथे फक्त एक शब्द ॲड केला, कोणता, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज. डिमांड किती आहे, नेट डिमांड किती आहे, टाईम लायबिलिटीज किती आहे, त्याच्या प्रमाणामध्ये RBI एखाद्या बँकेला काय करते, कर्ज देते. समजलं का? तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपले RBI गव्हर्नर जे आहे ते आपल्या ऑफिसमध्ये बसून अशा पद्धतीने संपूर्ण इकॉनॉमी हँडल करतात. आणि आपण म्हणतो की क्या होऊन राहिलं देशामध्ये, लक्षात ठेवा. तर आपण जसं बघितलं विद्यार्थ्यांनो, हे जे साधने आहे CRR, SLR, रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट, OMO, MSF, या 6 पद्धतीचा वापर करून RBI आपली मॉनिटरी पॉलिसी पूर्णपणे रन करते आणि त्याला म्हणतो आपण संख्यात्मक. गुणात्मकमध्ये दम नाही आहे, मेन आहे बॉस संख्यात्मक. या संख्या एखादा 0.5% जरी चेंज केला तर पुरा शेअर मार्केट हलून जाते, लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने आपल्या RBIचा जनरली मॉनिटरी पॉलिसी आहे. खूप जणाला ही पॉलिसी समजत नाही, खूप जणाला एक इश्यू असतो की सर इकॉनॉमिक्स समजतच नाही. माझे काही लेक्चर्स असतात, जनरली मी ऑनलाईन लेक्चर घेत नाही, माझे सर्व ऑफलाईन लेक्चर. पण हा टॉपिक मी घेतला का विद्यार्थ्यांना हा टॉपिक खूप किचकट जातो. विद्यार्थ्याचं असं म्हणणं सर हा टॉपिक आम्हाला ऑनलाईन द्या, आम्ही पुन्हा रिवाईज करू वगैरे त्यासाठी. ठीक आहे, सर्वांना क्लिअर असेल. चॅनल सबस्क्राईब करत चला विद्यार्थ्यांना, ज्यांना पण आपले लेक्चर आवडू असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करत चला. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.